नमस्कार. आज माझ्या बक्षीस किचनमध्ये जी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे ती अतिशय कमी वेळात होणारी रेसिपी आहे आणि त्याचं नाव आहे हिरवी मिरची आणि कारल्याचं लोणचं. आधीच्या रेसिपीमध्ये मी ज्या पद्धतीने कारले कापले होते त्याच पद्धतीने आपल्याला हे कारले कापायचे. म्हणजे असं मागचं टोक कापून घ्यायचं, मध्यभागी कारले कापायचं आणि आतल्या बिया ज्या आहेत त्या कटरच्या सहाय्याने काढून टाकायच्या आणि कारलं जे ते एकदम पोकळ करायचं. कारलं बघा असं एकदम पोकळ झालेलं आहे. आता याची आपण स्लाइस करून घ्या. पहिले असं उभं कापायचं, या पद्धतीने आपण सगळे कारले कापून घेऊयात. आपण बघू शकता आपले कारले छान कापून झालेले आहेत. आता आपण मिरच्या कापून घ्यात. एका मिरचीचे साधारण 3 तुकडे करायचे म्हणजे बरोबर होतं ते. आता बघू शकता आपण आपल्या मिरच्या आणि कारल्याचे तुकडे छान ते कापून तयार झाले. आता याच्यात सगळ्यात पहिले जे आहे ते आपल्याला 1 चमचा मीठ टाकायचं आहे. मीठ कमी जास्त झालं तर नंतर टाकता येतं, म्हणून कमी टाका. हळद जे आहे ते अर्धा चमचा हळद टाकायची आहे. मोहरीची पावडर 1.5-2 चमचे घेतलेली आहे. लिंबाचा रस टाकायचा आहे. 2 लिंबाचा रस घेतलेला आहे मी छानपैकी. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी जे आहे ते आपल्याला हिंग टाकायचं आहे. हे लोणचं इतकं छान लागतं आपल्यावरती. आणि विशेष म्हणजे काय की तोंडी लावायला शुगरच्या लोकांना जर काही नसेल ना तर हे लोणचं खूप छान असतं. ज्यांना शुगरचा त्रास आहे, साखरेचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे लोणचं खूप छान आहे. अगदी 5 ते 10 मिनिटाच्या आत होणारी झटपट रेसिपी आहे. आता आपल्याला जे आहे त्याच्यात थोडी चवीपुरती साखर पण टाकायची आहे. एक अर्धा चमचा साखर टाकायची चवीपुरती. आता आपलं लोणचं तयार झालेलं आहे. आता छानपैकी एक 10-15 मिनिटांनी याला पाणी सुटल्यावरती आपण काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवूयात. आपण बघू शकता आपलं कारल्याचं आणि मिरचीचं लोणचं छानपैकी तयार आहे. अगदी झटपट 5 मिनिटात 10 मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे. आता आपण ह्या काचेच्या बरणीमध्ये ह्याला भरून ठेवू आणि हे 2 दिवसानंतर खायचं म्हणजे छान लागतं. तुम्हाला वाटलं तुम्ही लाल तिखट ऍड करू शकता, पण मी टाकलेलं नाहीये. तसंच त्याच्यामध्ये तुम्ही लिंबाच्या फोडी सुद्धा टाकू शकता. त्या लिंबाच्या लोणची फोडी पण छान राबतात त्याच्यामध्ये. आपण बघू शकता आपलं कारल्या आणि मिरचीचं लोणचं छानपैकी तयार झालं. आपण बरणीत भरून ठेवलेले. तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. 2-3 महिने छान टिकतं. जरूर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.